तुमच्या घरातील या साध्या गोष्टी हळूहळू कॅन्सरचे कारण बनत आहेत. नंबर 1, सुगंधी अगरबत्ती, मेणबत्ती किंवा धूप यासारख्या पदार्थांमध्ये धूर ही जास्त प्रमाणामध्ये असतो आणि कृत्रिम सुगंधही जास्त प्रमाणामध्ये असतो. त्यामुळे हवाही प्रदूषित होणार आहे आणि आपल्याला कॅन्सरचा जास्तीत जास्त धोकाही असणार आहे. नंबर 2, मच्छरची अगरबत्ती असेल, ऑइल असेल किंवा मच्छर मारण्याचे लिक्विड असेल, या सगळ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये केमिकल्स असतात आणि यापासून धूरही निघत असतो. त्यामुळे डायरेक्ट याचा परिणाम आपल्या फुफ्फुसावरती होतो आणि आपल्याला कॅन्सर होण्याचे चान्सेस जास्त असतात. नंबर 3, फेस क्रीम, लोशन किंवा मेकअपसाठी वापरण्यात येणारे सगळे सौंदर्य प्रसाधनाचे साहित्य आहे, याच्यामध्ये पॅराबिन नावाचा घटक जास्त प्रमाणामध्ये असतो आणि तो आपल्या शरीरासाठी खूप घातक असतो. नंबर 4, सल्फेट असलेले शॅम्पू, कंडिशनर आणि फेस वॉश यामध्ये त्वचेला आपल्या त्रास होऊ शकतो, स्काल्पला त्रास होऊ शकतो आणि शिवाय सल्फेटच्या केमिकलमुळे आपल्याला कॅन्सर जास्तीत जास्त होण्याचा धोका असणार आहे. नंबर 5, हेअर डाय. सर्वात जास्त धोकादायक कॅटेगरी हेअर डायची आहे. पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी आपण जो हेअर डाय वापरतो त्याच्यामध्ये अमोनिया नावाचा खूप रासायनिक घटक असतो, जो आपल्याला कॅन्सरकडे नेऊ शकतो. त्यामुळे याचा वापर अत्यंत कमी प्रमाणामध्ये करायचा आहे. नंबर 6, परफ्युम्स, डिओड्रंट्स, रूम फ्रेशनर. फ्रॅग्रन्स मध्ये लपलेली ही सगळी केमिकल आहेत ती आपल्या शरीरासाठी खूप घातक आहेत. आपल्या त्वचेतून या सगळ्या केमिकलचे ऍब्सॉर्प्शन होते आणि आपल्या शरीरामध्ये त्याची साठवणूक केली जाते. भविष्यात आपल्याला कॅन्सरचा धोका जास्त प्रमाणामध्ये वाढू शकतो. नंबर 7, फ्लोअर क्लीनर, टॉयलेट क्लीनर, डिटर्जंट, भांडी धुण्याचे साबण किंवा लिक्विड असेल, या सगळ्यांमध्ये जास्त प्रमाणामध्ये फिनॉल किंवा क्लोरीन सारखे रासायनिक घटक असतात. त्यामुळे वारंवार याचा सतत वापर करत राहिला तर भविष्यामध्ये कॅन्सरचा धोका वाढू शकतो. वरील सगळ्या प्रॉडक्ट्समध्ये जास्तीत जास्त रासायनिक घटक असल्यामुळे या सगळ्या प्रॉडक्ट्सचा वापर खूप कमी प्रमाणामध्ये करा. प्रॉडक्ट खरेदी करण्यापूर्वी त्यावरचे लेबल वाचा आणि घरामध्ये जास्तीत जास्त व्हेंटिलेशन ठेवा. तुम्हाला या संदर्भात अधिक माहिती पाहिजे असल्यास कमेंटमध्ये तुम्ही मला कॅन्सर असा मेसेज करू शकता. मी त्यावर तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेन.